आणि आता सुरुवात करूया आजच्या झिरो आवरला। 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागून सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली। त्यानंतर आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर यायला सुरुवात झाली। जेव्हा या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती आणि अंतिम निकालाची प्रतीक्षा होती, त्यावेळी कोर्टाने या प्रकरणातल्या आरोपींना लेखी निवेदन करण्याची परवानगी दिलेली होती। या निवेदनामध्ये कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याचे तपशील एबीपी माझाकडे आहे। या निवेदनामध्ये दोघांनी सांगितलेले त्यांचे अनुभव हे अंगावर काटा आणणारे आहेत। तपास यंत्रणांना विशेषतः एटीएसला आपल्या तोंडून काही नेत्यांची नावं वदवून घ्यायची होती। ती वदवून घेण्यासाठी किती क्रूर प्रकारे आपला छळ करण्यात आला, टॉर्चर करण्यात आलं, याची सविस्तर कहाणी या दोघांनी सुद्धा आपल्या निवेदनातून समोर आणली। या दोघांचे अनुभव काय होते हे आपण थोड्या वेळात पाहणार आहोतच सविस्तरपणे। पण या निवेदनामध्ये आणखी एक धक्कादायक दावा कर्नल पुरोहित यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग केला आणि त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचण्यात आलं असा कर्नल पुरोहितांचा दावा आहे। एकीकडे या दोघांचा जो छळ झाला तो मुद्दा आहेच, मात्र दुसरीकडे या स्फोटामध्ये बळी गेलेल्यांना न्याय देखील मिळालेला नाहीये। मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटाप्रमाणे हा स्फोट देखील नेमका कुणी केला, याचे अंतिम दोषी कोण, याच्या अंतिम सत्यापर्यंत आपल्या यंत्रणांना अजूनही पोहोचता आलेलं नाही। याच सगळ्या अनुषंगानं या विषयाचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। सुरुवातीला बघूया आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला। बघा, आजचा आपला प्रश्न आहे, हिंदू दहशतवाद हा शब्द राजकीय फायद्यासाठी वापरला गेला असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। यापैकी तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय तुम्ही निवडू शकता। आणि आता आपण वन बाय वन या दोघांची निवेदनं काय होती, जो आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आहे ते आपण बघूया। सुरुवातीला साध्वी प्रज्ञा सिंग यांनी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। साध्वी प्रज्ञा सिंह यांचे खळबळजनक आरोप। माझा तपस्या काळ सुरू असल्यामुळे मला ब्लास्ट झाला हे माहिती नव्हतं। एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे सतत एकच प्रश्न विचारत होते की ब्लास्ट घडवायला कोणी सांगितला। मालेगावला गाडी घेऊन कशी गेलीस आणि सोबत कोण होतं असं वारंवार विचारण्यात येत होतं। नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ यांचं नाव घेण्यासाठी ते सतत भाग पाडत होते। इंद्रेश कुमार, सुदर्शन यांचीही नावं घेण्यासाठी दबाव होता। यांच्यापैकी कोणी ब्लास्टची ऑर्डर दिली आणि किती पैसे दिले असं सुद्धा वारंवार विचारण्यात आलं। मला ब्लास्टच्या संदर्भात काहीही माहिती नाही हेच मी सतत म्हणत होते। एटीएस प्रमुख मला शिव्या देत विचारत होते, लवकर बोल, खरं बोल, किती वेळा भेटलीस नरेंद्र मोदीला, काय बोलणं झालं? मी परत परत सांगितलं की मी नरेंद्र मोदी यांना कधीच भेटले नाही। तर ते म्हणाले की तू खोटं बोलतीयस। ज्या मोटरसायकलने ब्लास्ट झाला त्याच मोटरसायकलवरून तू भेटायला गेली होतीस असा आरोपही माझ्यावरती करण्यात आला। छळ सुरू असताना किंचाळण्यामुळे आत आलेल्या परमवीर सिंग यांना करकरेंनी काय असा सवाल केल्याचं नमूद केलंय। त्यानंतर परमवीर सिंग हे निघून गेल्याचंही म्हटलंय। संघाचे पदाधिकारी, भाजप खासदार आणि मुख्यमंत्र्यांना बॉम्बस्फोटामध्ये गोवण्याचं हे षडयंत्र असल्याचं मला समजलं होतं। लेखी उत्तरामध्ये चौकशीच्या दरम्यान साध्वी प्रज्ञा यांना दिलेल्या शिव्या आणि त्यांच्यावरती झालेले आरोप नमूद केले। शारीरिक छळ केल्याचा दावा सुद्धा उत्तरामध्ये आहे। तो कसा केला गेला याचा सविस्तर तपशील उत्तरामध्ये देण्यात आलाय। तर अजूनही बरंच मोठं निवेदन आहे, त्यातले काही निवडक पॉइंट्स आपण बघितले। आपल्या याच अनुभवांविषयी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी सविस्तर प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। ती प्रतिक्रिया आता आपण बघूया। मुझे टॉर्चर करना ही उनका उद्देश्य था और नहीं, अगर इनके नाम नहीं लेती हो जो वो कह रहे हैं तो फिर हम तुम्हें टॉर्चर करेंगे। तो उसमें सभी के नाम आए हैं, मैंने लिखित में सब दिया है। माननीय योगी जी का है, माननीय मोहन भागवत जी का है, माननीय सुदर्शन जी का है और इंद्रेश जी का है। सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ। माननीय मोदी जी का भी नाम लिया था। मैं गुजरात में रहती थी, इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया। मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे, इसलिए मैंने किसी का नाम नहीं बोला। परमवीर सिंह बहुत ही धूर्त, मक्कार व्यक्ति था। वह ऑफिसर कहलाने लायक नहीं था क्योंकि उसने कानून के अंतर्गत गैर कानूनी काम किए हैं हेमंत करकरे ने और परमवीर सिंह ने।
और सुखविंदर सिंह भी एक ऑफिसर था, उसने भी, खानविलकर ने, आवाड ने, इन सब लोगों ने टॉर्चर किए हैं और बहुत बुरी तरह से टॉर्चर करके बहुत कुछ कहलवाना चाहा। आणि यानंतर तितकंच धक्कादायक निवेदन आहे कर्नल पुरोहित यांचं. पुरोहित यांच्या निवेदनातले महत्त्वाचे आणि धक्कादायक मुद्दे कुठले आहेत तेही आता आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कर्नल पुरोहित यांचे खळबळजनक दावे. कर्नल पुरोहित यांचा पहिला आरोप शरद पवारांवर. 2008च्या पक्षाच्या सभेत इस्लामी दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा रचण्यात आला. शरद पवारांच्या या शब्दप्रयोगानंतरच लगेच एका महिन्यात मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना घडली. पंचवडीला असताना कर्नल RK श्रीवास्तव यांनी लष्करी मुख्यालयातील एक कथित आदेश सांगितला. माझा फोन काढून घेतला. नंतर मला दिल्लीला जाण्याचे आदेश दिले. कर्नल श्रीवास्तव यांनी मला टॅक्सीनं भोपाळला नेलं. नंतर विमानतळावर पोहोचताच हाती असलेलं तिकीट दिल्लीऐवजी मुंबईचं असल्याचं कळलं. हाती मोबाईल नसल्यानं ही गोष्ट मी घरच्यांना कळवू शकलो नाही. मी प्रश्नही विचारले. मला अनुशासन पाळलं नाही तर गंभीर परिणाम होतील असं सांगण्यात आलं. माझ्या पाठीत खंजीर खोपसला गेला होता. कर्नल श्रीवास्तव हे ATSच्या एजंटप्रमाणे काम करत होते. यानंतर मुंबईत पोहोचताच विमानतळावर ATS कर्मचाऱ्यांनी मला ताब्यात घेतलं. यावेळी IBचेही काही अधिकारी हजर होते. मला एका सुमोमध्ये जबरदस्ती बसवून खंडाळ्याच्या निर्जन बंगल्यात नेण्यात आलं. या बंगल्यात तत्कालीन ATS प्रमुख हेमंत करकरे, तत्कालीन ATSचे सह आयुक्त परमवीर सिंग आणि इतरही काही जण होते. करकरे आणि परमवीर सिंग यांनी वारंवार माझ्यावर गोपनीय नेटवर्क आणि संपत्तीची माहिती देण्यासाठी दबाव टाकला. अत्याचाराचं हे सत्र 3 नोव्हेंबर 2008 पर्यंत चालूच होतं. 30 ऑक्टोबरच्या सकाळी TV चॅनलवर बातमी दाखवायला सुरुवात झाली. बातम्यांमध्ये ATSनं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपींना पकडल्याचा दावा करण्यात आला. TV चॅनल्सनं कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतरही काही जणांची नावं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून दाखवली. परमवीर सिंग आणि श्रीवास्तव यांना माझ्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. 3 नोव्हेंबर 2008 मध्ये त्यांनी मला खंडाळ्याचा बंगला सोडून इतर ठिकाणी जाण्यास सांगितलं. 7 वाजता DGP अनामी रॉय तिथं पोहोचले. त्यांनी मला बंगला सोडायला सांगितलं. खूप शारीरिक छळामुळे माझ्या गुडघ्याला जखम झाली होती म्हणून मी वाहन देण्याची मागणी केली. मात्र मला वाहन देण्यात आलं नाही. मी बंगला सोडल्यास माझं एन्काउंटर होईल असं पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल यांनी सांगितलं. 4 नोव्हेंबर 2008ला मला ATSच्या वाहनात बसवून कुलाबा मिलिटरी स्टेशनमध्ये आणण्यात आलं. ATSच्या काळाचौकी कार्यालयात माझ्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर, परमवीर सिंग आणि API सचिन कदम यांनी माझा खूप छळ केला. तर कर्नल पुरोहित यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांविषयी सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहूया. जुने आरोप प्रत्यारोप करत बसणं त्यालाही वाचतं, तो त्यांचा अधिकार आहे. पण आत्ता ह्या क्षणी महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, महाराष्ट्रात होणारे अन्याय, महाराष्ट्रात होणारी गुन्हेगारी, महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महाराष्ट्रात होणाऱ्या शिक्षकांच्या आत्महत्या, महाराष्ट्रात होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या, आत्तापर्यंत कधी शरद पवारांचं नाव कुठल्याही स्टोरीत काही संबंधच नाही. ते ना होम मिनिस्टर राज्यात होते ना देशात होते. त्यांचा काय संबंध आहे या केसशी? ते 2008 मध्ये केंद्रात मंत्री होते ॲग्रिकल्चरचे. त्यांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? आणि एव्हिडन्स सांगा ना. एव्हिडन्स काय? डॉक्युमेंटेशन. लेट्स गो बाय डेटा. डेटा काय सांगतो? डेटा दाखवतो का काही? तर नाही. आणि या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. मात्र त्याआधी आपण पाहूया सोशल मीडियावर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया. मीडिया सेंटरवर या प्रतिक्रिया आपल्याला दिसतील. हिंदू दहशतवादी म्हणणं हे एका संस्कृतीला काळा डाग लावण्यासारखं आहे. दहशतवाद धर्म पाहत नाही पण राजकारण धर्माचा वापर करून घेत, असं ओम खुर्द यांनी म्हटलंय यूट्यूबवर. हिंदू विरोधी काँग्रेसचं हे कारस्थान आहे, असं बाळकृष्ण शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर सोपान सपकाळ असं म्हणतायत की आजकाल काही राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचा आणि जातीचा दुरुपयोग करतायत, हे दुर्दैव आहे. आशिष मनोरे यांनी असं म्हणलेलं आहे की मुळात हिंदू दहशतवाद किंवा मुस्लिम दहशतवाद असं काही नाही. दहशतवाद हा दहशतवाद आहे कारण कुठल्याच धर्मामध्ये हिंसा शिकवली जात नाही. त्याचा वापर फक्त आपल्या फायद्यासाठी केला जात असतो. पुढची X वरून आलेली प्रतिक्रिया.
अपर्णा पवार भोईर यांची. त्या म्हणतात हो नक्कीच एका धर्माचं नाव वापरून सामान्य लोकांना भावनिक करून मतांचं ध्रुवीकरण करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला जातोय. आणि यानंतर आपण जाणार आहोत चर्चेकडे आणि त्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आलेले आहेत. आपल्याबरोबर मालेगावमधून या खटल्यातून निर्दोष सुटलेले समीर कुलकर्णी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते शिवानंद भानुसे आहेत. माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत जे या सगळ्यातील टेक्निकल भाग आणि सिस्टीमचा भाग आपल्याला समजून सांगतील. आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण सुरुवात करूया समीर कुलकर्णींपासून. समीरजी, 2008 पासून आत्ता आपण 2025मध्ये बसलेलो आहोत. बरंच काही घडून गेलेलं आहे आणि अक्षरशः ते काही मिनिटांमध्ये सांगणं हे शक्य नाही याची आम्हाला सुद्धा जाणीव आहे. मात्र आत्ता यातला जो राजकीय भाग समोर येतो आहे, जे शरद पवारांवर झालेले आरोप समोर येत आहेत, हिंदू दहशतवाद हा शब्द पुन्हा एकदा कशा प्रकारे राजकारणासाठी वापरला गेला ह्या गोष्टींवर चर्चा सुरू आहे. यातलं जे राजकारण तुम्हाला दिसतंय ते नेमकं काय आहे? नमस्कार. ही वस्तुस्थिती आहे की 2008 रोजी महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये UPA गव्हर्नमेंटचं राज्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्री पद होतं. 26/11च्या हमल्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटील साहेब यांना राजीनामा द्यावा लागला होता. हो. आणि गुन्हा घडलाय, आरोपीला पकडा, दोषारोपपत्र दाखल करा आणि त्याला शिक्षा द्या. विद्यमान सरकार हे 2014ला बदललं. तर काय गरज होती 2009चं लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून भगवा आतंकवाद, हिंदू दहशतवाद आणि सॅफ्रॉन टेररिझम म्हणण्याची काय गरज होती? या पवित्र भरतभूवरती कधीही कुठल्या आक्रमणकार्यांनी नाही इंग्रजांनी त्या आमच्या प्राणप्रिय सनातन हिंदू धर्माला आणि आमच्या अस्तित्वाचं, आमच्या श्रद्धेचं जे सर्वोच्च प्रतीक आहे विश्वपटलावरती, त्या परमपवित्र भगव्याला बदनाम करण्याचं, दुस्साहस करण्याचं काय कारण? 26/11चा खटला निघाला. परंतु मालेगाव विस्फोट 2006 आणि 2008 हे खटले निकाली काढण्यासाठी यांना कुठली यांची ही राजनीतिक मजबुरी होती आजतागत मला माहिती नाही. त्यामुळे माझं ठाम म्हणणं आहे की फक्त आणि फक्त मुस्लिम तुष्टीकरणासाठी बहुसंख्यक हिंदू समाजाच्या मतांच्या आधारावरती पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगलेल्या आणि मुस्लिम तुष्टीकरणाच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा, असंघटितपणाचा गैरफायदा घेऊन निवडणुकांच्या तोंडावरतीच फक्त हे गलिच्छ राजकारण या राज्यातल्या तथाकथित अजाणता राजा म्हणजेच शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, विलासराव देशमुख, केंद्रातील सोनिया गांधी, राहुल गांधी, शकील अहमद, चिदंबरम, दिग्विजय सिंग यांनी अत्यंत क्षुद्र राजकारणाचा परिचय दिलेला आहे आणि त्याचं सातत्य या भारतामध्ये यापुढे भारतीय जनमानस चालू देणार नाही. खरंय. कशा प्रकारे हे राजकारण केलं आणि तुम्ही नावांसह स्पष्टपणे तुमचे अनुभव सांगितलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानंद भानुसे आपल्यासोबत आहेत. भानुसेजी, ज्या प्रकारे थेट शरद पवारांचं नाव घेतलेलं आहे आणि रेफरन्स देऊन या निवेदनामध्ये त्यांनी काळ वेळ सांगून त्यानंतरचा घटनाक्रम सांगून आरोप केलेले आहेत, कसं पाहता आपण या आरोपांकडे? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. हा बॉम्बस्फोट झाला आणि यामध्ये 6 लोक मारले गेले, 95 ते 100 लोक जखमी झाले. महत्वाची गोष्ट ही आहे की याचा तपास सुरू झाला आणि तपास सुरू झाल्यानंतर हेमंत करकरे हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी अगदी थोड्याच दिवसात 2-3 महिन्यातच चार्जशीट दाखल केली होती. 4000 पानाची ती चार्जशीट होती, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर दुर्दैवी ते शहीद झाले. मुद्दा असा आहे की त्यानंतर मग हा CBI कडे गेला, नंतर मोकोका लागला गेला, त्यानंतर NIA कडे हा तपास आला. सध्या कुणाच्या ताब्यात आहे राष्ट्रीय सर्व तपास यंत्रणा? तर ती अमित शहाच्या ताब्यात आहे. मुद्दा असा आहे की 2014 पासून तर आजपर्यंत सरकार हे भाजपचं आहे. नेरेटिव्ह कसा सेट करायचा हे यांना चांगलं माहीत आहे. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, हिरवा दहशतवाद, आमचं असं मत आहे ठामेठोकपणे की दहशतवादाला, आतंकवादाला धर्म नसतो, रंग नसतो. तो दहशतवादीच असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जाणीवपूर्वक कुणाची तरी नावं घ्यायचे, बदनाम करायचं आणि यांचे अजेंडे राबवायचे. अगदी या देशात भारत स्वतंत्र झाल्याबरोबर पहिला दहशतवादी. भानुसाजी, तुम्ही असं म्हणताय, पण हे स्वतः ज्यांनी हे सगळं भोगलेलं ते सांगतायत, हे काही भाजप सांगत नाहीये.
मुद्दा असा आहे की हे आरोपी होते, हे 7 आरोपी आहेत. करकरेंनी हे सिद्ध केलं होतं. त्यांच्या कर्नल पुरोहितांनी काय केलं, त्यानंतर दयानंद पांडेंनी काय केलं, साध्वी प्रज्ञा सिंगची ती स्कूटर त्या ठिकाणी ती जी दुचाकी होती ती कशी होती, हे सगळे आरोपी होते. हे अचानक सगळे निर्दोष झालेले आहेत. मग मरणारे दोषी आहेत का? कुणीतरी आरोपी असतीलच ना. आणि जेव्हा हे आरोपी होते, नंतर हे निर्दोष सुटलेले आहेत. न्यायालयाने हे निर्दोष आहे असं म्हटलेलं नाही. पुरावे नाही. भानुसेजी, याच्या टेक्निकल गोष्टींवर आपण जाऊच, मात्र मी प्रश्न असा विचारतो आहे की हा भाजपचा आरोप आहे म्हणून तुम्ही का बघताय? तुम्हाला यातल्या आरोपींनी जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांनी दिलेलं निवेदन आणि भाजपचा आरोप या एकाच चष्म्यातून तुम्ही बघताय का या दोन्ही गोष्टी? मुद्दा असा आहे की यांची जी मानसिकता आहे, आता 2014 पासून तपास कुणी केलाय? म्हणजे मला एक सांगायचं सर की जेव्हा RK सिंग गृह सचिव होते, ते स्पष्ट बोललेले होते, रेकॉर्डवर आहे की आम्हाला या पद्धतीनं या लोकांनी हे घडवलेलं आहे, आमच्याकडे अशा पद्धतीचे पुरावे आहेत. या 7 आरोपीचे नावं त्यांनी घेतलेले होते. जेव्हा ते भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांना 2 वेळा मंत्रीपद सुद्धा दिलं. तिसऱ्यांदा निवडून आले असते तर मंत्रीपद त्यांना मिळालं असतं. यांच्याकडे उत्तर आहेत का की जेव्हा ते असं बोलतात भाजपमध्ये गेल्यानंतर? म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे भाजपचं नॅरेटिव्ह आहे जे याच्यातून सुटलेल्या आरोपींच्या तोंडून सध्या समोर येताना दिसतंय. भाजपचे विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत. विश्वासजी, आपण काय म्हणाल याकडे? बघा, साध्वी प्रज्ञा सिंग यांचं 30 पानी जे काही संमिश्रण कोर्टामधलं ते आज बाहेर आलेलं आहे. त्यातनं एक जर शब्द वाचला तर अतिशय गलिच्छ प्रकारचं राजकारण त्यांच्यासोबत केलं गेलं. खरं तर एका साध्वीला आपण पूजत असतो, ती साध्वी नसली तरी महिलेला कसा आपण सन्मान द्यायला हवा ही आपली शिकवणूक आहे. पण त्याच्या विपरीत ATS प्रमुखांनी ज्या प्रकारे त्यांच्याबद्दल बोलले आणि ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला, म्हणजे मोहनजी भागवतांचं नाव घ्या, इंद्रेश कुमारांचं नाव घ्या किंवा नरेंद्र मोदीजींचं नाव घ्या, योगीजींचं नाव घ्या, अशा प्रकारचा दबाव आणून त्यांना गोंधळण्याचा प्रयत्न केला. आता मला देखील आठवतं की त्या काळामध्ये साधारणतः संघाच्या वर्तुळामध्ये देखील स्वयंसेवक असं बरेचदा बोलायचे की हे मोठं षडयंत्र आहे आणि जिथे परमपूज्य मोहनजी भागवत सरसंघचालक यांनाच कुठेतरी डेंट करायचं आणि पूर्ण हिंदू समाजावर घाला घालायचा असा प्रयत्न चालू आहे. दुर्दैवाने तो प्रयत्न सफल झाला नाही. हा देश हे जे कायद्याचं राज्य आहे, आज म्हणजे NIA कोर्टाच्या माध्यमातून पूर्ण निर्णय लागलेला आहे आणि साथीचे जे आरोपी होते ते निर्दोष त्यांची सुटका झालेली आहे. मला असं वाटतं की तो जो काळ होता तेव्हा मिलिटन्सी फार जोरात होती, अतिरेक्यांचं सर्वत्र हैदोस होता आणि हे करताना अतिरेकी एकाच धर्माचे सापडत होते. म्हणून कुठेतरी काँग्रेसला आणि काँग्रेस विचारांच्या लोकांना पोटात दुखायला लागलं आणि त्यांच्या मग मेंदूतून, सुपीक मेंदूतून हा जन्माला आलेला हिंदू दहशतवाद, जिथे चिदंबरम असो किंवा सुशील कुमार शिंदे असो यांनी हा केला आणि त्याला शरद पवारांसारख्यांची देखील साथ लागली. पर शरद पवारांनी ठीक आहे, म्हणजे कशा प्रकारे हे नॅरेटिव्ह रचण्यात आलं हे तुम्ही सांगताय. मात्र याच्यातून जो मूळ प्रश्न निर्माण होतो आहे की मुंबईच्या रेल्वे बॉम्बस्फोटाचा आत्ताच निकाल लागला काही दिवसांपूर्वी, त्याच्यामध्ये सुद्धा अंतिम दोषींपर्यंत आपली यंत्रणा पोहोचू शकली नाही. आता मालेगाव स्फोटाचा हा सगळा खटला समोर येतो आहे. त्याच अनुषंगाने माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांना मला हे विचारायचं आहे, वंजारी सर, की याचा केवळ राजकारणासाठीच आपल्या सिस्टीममध्ये वापर होतो आहे आणि मग अंतिम यातल्या बळींना न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं काय होणार? बॅक टू बॅक असे रिझल्ट जर यायला लागले तर या सगळ्या यंत्रणांवर कशी अपेक्षा ठेवणार या सगळ्या बळींनी? मुद्दा आणि तुझा प्रश्न एकदम रास्त आहे. राजकारणासाठी संवैधानिक यंत्रणा या वापरल्या जातात हे काही नवीन नाही. मी 2016ला DRDO मध्ये एका महापुरुषाच्या जयंतीला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. तिथले अधिकारी जे निवृत्त कर्नल होते ते त्यांच्या गता आयुष्यातल्या घटना सांगत होते. एक मीटिंग सांगितली की जिथे सर्व मिलिटरीचे अधिकारी, पोलीसचे अधिकारी, भारतातले रेव्हेन्यूचे अधिकारी असे बोलवून भाषण देत होते तत्कालीन पंतप्रधान. आणि ते म्हणाले की तुम्ही कमिटेड असलं पाहिजे, तुम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे. 4-5 वेळा तो उल्लेख झाला तर एक अधिकारी उभा राहून म्हणाला की एकनिष्ठ राहायचं, कमिटेड राहायचं, ते कोणासाठी? संविधानासाठी, कायद्यासाठी. तेव्हाच्या पंतप्रधान म्हणाल्या यू शुड बी कमिटेड टू मी. म्हणजे
राजकारणाच्या पिढ्या, मी पक्षाच्या पिढ्या म्हणत नाही किंवा घराण्याच्या पिढ्या म्हणत नाही, हो. राजकारणाच्या पिढ्या जेव्हा काळानुरूप प्रवास करतात तेव्हा संस्थांचा वापर हा किती वाईट पद्धतीने केला जाऊ शकतो हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा सिस्टीम आपण म्हणतो खरंय. तेव्हा एक प्रश्न माझ्या मनात उभा राहतो की भोपाळ, नाशिक आणि फरीदाबाद या ठिकाणी अभिनव भारत या संस्थेच्या ज्या काही रेकॉर्डर आलेल्या मीटिंग्स आहे हो. त्याच्याबद्दलचे 13 साक्षीदार तपासले गेले होते. मग जेव्हा ATS कडून तपास NIA कडे गेला तेव्हा हे 13 साक्षीदाराचे जबाब गहाळ झाले होते, मिसिंग झाले होते. माझा प्रश्न एकदम सिंपल सोपा आहे, ज्याने कोणी हे मिसिंग केले असतील किंवा ते मिसिंग का झाले त्याच्यावर एखादी तरी विभागीय चौकशी किंवा कोणाला काही ताडण, कोणाचं काही खरं अशी अनेक उदाहरणं झालंय का? खरं तर सर देता येतील. मात्र मुद्दा हा आहे समीर कुलकर्णीजी की मागे काय झालं हे या निवेदनातून समोर आलं. 2008 साली काय झालं त्याच्यावर आत्ता आपण चर्चा करतो आहोत, पण आत्ताही काय होतंय याच्यामध्ये काय बदल होतोय असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या या सगळ्या स्टेटमेंट्सकडे किंवा जे काही कर्नल पुरोहित दिलेलं निवेदन असेल किंवा प्रज्ञा सिंग यांनी दिलेलं निवेदन असेल ह्याच्याकडे सुद्धा पुन्हा एकदा एका पक्षाचं नॅरेटिव्ह म्हणून बघितलं जाणं, याकडे आपण कसं पाहता? सर, मी वस्तुस्थिती सांगतो की 26/11चा दुर्दैवी या महाराष्ट्रामधील मुंबईवरील जो भ्याड हल्ला झाला तो थांबवण्यामध्ये तत्कालीन सरकारला अपयश आलं, एक मुद्दा. आणि आपलं सर्वोच्च या राज्याचं जे ATSचं प्रमुख होते त्यांना हौतात्म्य मिळालं करकरे साहेबांना. 26/11 नंतर 20 जानेवारी 2009 रोजी या खटल्यातलं दोषारोपपत्र तत्कालीन पोलीस अधिकारी KP रघुवंशी साहेबांनी टाकलं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 2 महिन्यानंतर दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, 26/11च्या हमल्यामध्ये जे सगळे आतंकवादी होते त्यांना हिंदू आय कार्ड कोणी पुरवलेत, त्यांच्या हातामध्ये हिंदू धागे का होते याचा पण आपण विचार करणं संयुक्तिक ठरेल. सोबतच माझं असं ठाम म्हणणं आहे की फक्त आणि फक्त राजकारणासाठी आता ज्या 13 साक्षीदारांच्या जबाबांचा उल्लेख केला ते ATSने संबंधित न्यायालयातून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेत, आपल्याकडे ठेवलेत, फॅब्रिकेट केलेत आणि झेरॉक्सच्या याच्यावरती तब्बल 9 वर्ष मला कारागृहात राहावं लागलं. हे तत्कालीन सरकार, हे विद्यमान सरकारचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. असं या देशातलं ही एकमेव घटना आहे की या खटल्याचा ओरिजिनल FIR मिसिंग आहे. आमचे ॲफिडेव्हिट जे सन्मानाने विशेष न्यायालयात दाखल केले ते पण मिसिंग आहेत. कन्फेशनल स्टेटमेंट सुद्धा फॅब्रिकेट कडून झेरॉक्स वरती 9 वर्ष खटला चालवला. सन्माननीय न्यायालयाने आणि सर्व अभियोजन आणि बचाव पक्षाने विद्यमान विश्वास ठेवला की हे अभिलेख असतील, परंतु ट्रायलच्या वेळेस दिसलं की जी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्या त्या मीटिंगचे नावं सांगतात त्या सगळ्या क्रॅक झालेल्या CDs होत्या. जेव्हा त्या सीलपॅक जे ओपन केले तेव्हा कळलं. त्यामुळे हे धादांत खोटं आहे. ना FIR सिद्ध झाला, ना त्याच गाडीवरती बॉम्बस्फोट सिद्ध झाला, ना कुठली कॉन्स्पिरसी मीटिंग सिद्ध झाली आणि नाही कुठला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा पुरावा म्हणून. खरं एकदम व्हॅलिड मुद्दा तुम्ही मांडता आहात शिवानंद भानुसेजी. जर काहीतरी असतं तर ते सिद्ध झालं असतं. तुम्ही 2014च्या पुढचं उदाहरण देताय, पण 8 ते 14 हा पण एक कालावधी लक्षात घेण्यासारखा आहे. आणि जर काहीच सिद्ध झालेलं नाहीये, त्यातले आरोपी जर निर्दोष सुटतायत तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये राजकारण दिसत असेल तर काय करायचं असा त्यांचा सवाल आहे. 3 महिन्यात जी चार्जशीट दाखल केली होती हेमंत करकरे साहेबांनी 4000 पानाची, ज्या मीटिंगचे सगळे पुरावे CDs वगैरे सर्व होत्या, ते पुरावे कुठे गेले? मेन FIR जो होता सुरुवातीचा तो कुठे गेला? गायब कुणी केला? 2014 नंतर NIA जो तपास केला त्याच्यात ते अगोदरचे पुरावे कुठे गेले? कुणी गायब केले? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यांचा हेतू तपासायचा झाला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या बॉम्बस्फोटाला म्हणतात की आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार, आणि इथं काय म्हणणार की आता आम्ही अभिनंदन करणार, कोर्टाचं अभिनंदन करणार आणि हे करणार. आणि जे लोक गेले, 6 लोक गेले आणि 95 ते 100 लोक जखमी झाले, त्यांचं काय करणार? यांचा हेतू इथे स्पष्ट आहे. यांचा या पद्धतीनं यांनी जाणीवपूर्वक हे सर्व घडून आणलेलं आहे. आज पुराव्या अभावी एवढंच आहे. कोर्टाचं ज्यावेळेस आपण जजमेंट वाचतो फक्त पुराव्या अभावी हे निर्दोष सुटत आहेत, हे निर्दोष आहेत असा त्याचा अर्थ होत नाही.
जर हे निर्दोष असतील तर एका तरी दुसऱ्या कुठल्या तरी आरोपीचं नाव तिथं आलं असतं ना. ती मोटरसायकल कुणाची हे हेमंत करकरे साहेबांनी शोधून काढलं होतं, कंपनीकडे चेसिस नंबर शोधून काढला होता, बैठक कुठे झाली किंवा आरडीएक्स पुरोहितांनी कसं आणलं हे शोधून काढलं होतं, दयानंद पांडेंनी काय आणलं, कशा पद्धतीच्या मीटिंग घेतल्या हे शोधून काढलं होतं. त्याच्यात त्या ठिकाणचे पुरावे आहेत. उज्जैनमध्ये बैठक झालेला पुरावा आहे, इंदोरमध्ये बैठक झालेला पुरावा होता, भोपाळमध्ये बैठक झालेला पुरावा होता. या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु ह्या क्रमाक्रमानं मकोका लागला. त्यानंतर हे NIA कडे आलं आणि 2014 पासून तर 25 पर्यंत हे सगळे पुरावे नष्ट करण्यात आले आणि या पद्धतीने हे लोक निर्दोष सोडण्यात आले. यंत्रणेचा गैरवापर, वंजारी साहेब फार छान सांगितलं की यंत्रणेचा गैरवापर, यंत्रणेचा गैरवापर कसा झाला हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहात. विश्वास पाठकजी, दोन मुद्दे याच्यामध्ये आहेत. पहिला आहे पुरावे कशा प्रकारे नष्ट झाले याविषयीचा त्यांचा आरोप, आणि दुसरा मुद्दा आहे की दोन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटाच्या केसेस आहेत, त्या दोन वेगवेगळ्या केसेसमध्ये असणारा सरकारचा वेगवेगळा अप्रोच. पुरावे नष्ट करणं किंवा फॅक्ट्स बदलणं ही संस्कृती काँग्रेसची आहे आणि शरद पवारांची आहे. माझा मगाचा मुद्दा तोच होता की 12 बॉम्ब ब्लास्ट झाले असताना शरद पवारांनी 13वा देखील बॉम्ब ब्लास्ट झाला आणि तो मुसलमान एरियामध्ये झाला हे त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलं आणि तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यांना करायची आवश्यकता का होती? मुळामध्ये यांचे मेंदू असे बुरसटलेलेच आहेत. अशा प्रकारे पुरावे क्रिएट करणं किंवा कॉन्स्टिट्युशनल संस्थांना नावं ठेवणं ही त्यांची संस्कृती आहे. मला असं वाटतं की हे जे आरोपी आहेत हे आरोपी एकमेकांना ओळखत देखील नव्हतं हे देखील सिद्ध झालेलं आहे. आणि हे जे आता जिवंत आहेत आरोपी आपल्या समोर आहेत ते जे सांगतात आहेत त्याला आपण महत्व देणार की ज्याचा काही पुरावाच नाही त्याला महत्व देणार? मला असं वाटतं की हा जो हिंदू आतंकवादाच्या माध्यमातून ज्या प्रकारे देशामध्ये दुःखी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मुसलमानांचं लांगून चालन करण्याचा प्रयत्न केला, त्याला बसलेली ही एक चपराक आहे. त्याने पाठकजी, आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, दोन केसेस बाबतीत वेगवेगळा अप्रोच. काही वेगळ्या दोन्हीला अप्रोच सेमच राहणार आहे. बघा, ज्या प्रकारे यांनी चुकीचे सगळे अक्यूज निर्माण केले, 7 लोकांच्या मागे लागले, याच्यातलं पूर्ण वेळ चालला गेलेला आहे. मला असं वाटतं की जे कोणी दोषी असतील त्यांचा देखील छडा लावायला पाहिजे, त्यांना देखील शिक्षा व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. समीर कुलकर्णीजी, मला तुम्हाला हे सगळे आरोप प्रत्यारोप सगळे बाजूला ठेवलं, आपण त्याच्याविषयी बोललेलो पण आहेत आणि दोन्ही बाजूंनी हे आरोप प्रत्यारोप होत राहणार हे सांगण्यासाठी सुद्धा काही फार मोठ्या तज्ज्ञाची गरज नाही आहे. मात्र एक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही पुढच्या पिढ्यांना कशा प्रकारची सिस्टीम आपण देणार आहोत याविषयी तुम्ही विचार करता? एवढं सगळं भोगल्यानंतर 2008 ते 2025 हा सगळा प्रवास केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं ही सिस्टीम आणि आपली पुढची पिढी यांचं भवितव्य? नक्कीच. मी 2 हात जोडून फक्त एक वस्तुस्थिती सांगतो की स्पेशल NIA कोर्टच्या वेबसाईटवरती 1000 पानांचे वरतीचं जे जजमेंट आहे ते अवेलेबल आहे. एकदा आपण अवश्य वाचावं. पुराव्याअभावी आमची निर्दोष मुक्तता नाही केलेली आहे. ॲब्सोल्युटली नो एव्हिडन्स, मी पुनरुच्चार करेल, ॲब्सोल्युटली नो एव्हिडन्स अशी म्हणून आमची निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी एक या भारतीय व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. मी या सन्माननीय स्वायत्त न्याय यंत्रणेवरती विश्वास ठेवला. पहिल्या दिवसापासून मी वकील केला नाही आणि कधी एक क्षण उशिरा गेलो नाही. सिंगल ॲडजमेंट ॲप्लिकेशन नाही, एक्झम्पशन ॲप्लिकेशन नाही. त्यामुळे माझं असं ठाम म्हणणं आहे की आपण वैयक्तिक जीवनामध्ये आपण स्वतःच्या करिअरची जेवढी आतुरतेने काळजी घेतो, आपल्या कुटुंबाची घेतो, आपल्या परिसरातील त्या सगळ्या सामाजिक संस्था संघटनांची घेतो, पण यच्चया भारतीयांना कळकळीची माझी 2 हात जोडून विनंती आहे की या राष्ट्राचं जे राजकीय नेतृत्व आहे, या राज्याचं जे राजकीय नेतृत्व आहे ते समाजहिताचं, देशहिताचं, बहुसंख्यक समाजाच्या त्या सगळ्या निरपराध लोकांना यापुढे असं या त्यांच्याच देशामध्ये करदात्या भारतीयांना असं त्यांच्या नशिबी आयुष्य येऊ द्यायचं नसेल तर आवर्जून मतदान करा आणि त्या सगळ्या राष्ट्रभक्त धर्मनिष्ठांना समाजहितासाठी, देशहितासाठी काम करणाऱ्यांना द्या. जे वैयक्तिक स्वार्थासाठी गलिच्छ राजकारण करतात त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा नाही आहे की ज्यांनी आयुष्य आपली फक्त आणि फक्त इथल्या सगळ्या त्या भावना प्रधान हिंदू समाजाचे आणि अल्पसंख्याक समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन सत्ता उपभोगली. आपण गांधी वधानंतरचा सगळा तो घटनाक्रम बघू शकतात, आपण आणीबाणीचा काळ बघू शकतात, आपण कारसेवकांचा काळ बघू शकतात. अजून कुठले प्रमाण हिंदू समाजाला देणं अपेक्षित आहे मला माहिती नाहीये. त्यामुळे आजीवन शेवटच्या श्वासापर्यंत त्या देशद्रोही, धर्मद्रोही, समाजद्रोही करदात्या भारतीयांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि त्या पीडितांच्या, ज्या मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या गलिच्छ राजकारणाला मतदान करू नका.
म्हणजे समीरजी, तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे की भाजपला मतदान करा, काँग्रेस राष्ट्रवादीला करू नका, बरोबर? नाही, विद्यमान केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा मी अवश्य लाभार्थी आहे. मी ठामपणे नमूद करतो की 2014 मध्ये ज्या भारतीय मतदारांनी तत्कालीन युपीए गव्हर्नमेंट घालण्यामध्ये आपलं योगदान दिलं, त्यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे. मी आज पक्षाचा ना सभासद आहे, ना समर्थक आहे, ना मी यांना 17 वर्ष मतदान केलं. मी आवर्जून नक्कीच सांगेल की याच सरकारमुळे मी आज निर्दोष माझी मुक्तता झालेली आहे स्वतंत्र भारतातल्या स्वायत्त न्यायालयामध्ये. निश्चितपणे समीर कुलकर्णीजी, तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि तुमचं जे आवाहन आहे पुढच्या पिढ्यांसाठी ते निश्चितपणे पोहोचलेलं आहे. धनराज वंजारी सरांकडे मला शेवटची कमेंट घेण्यासाठी जायचं आहे, मात्र त्यापूर्वी शिवानंद भानुसेजी, अगदी 2 वाक्यामध्ये या आवाहनावर तुमची प्रतिक्रिया. त्यांनी गांधीजींचा विषय काढला म्हणून सांगतो. पहिला दहशतवादी नथुराम गोडसे आहे. कोण होता नथुराम गोडसे याचं उत्तर यांच्याकडे आहे का? बरं. पुढे ज्या या देशात हत्या झाल्या, दाभोळकरांची झाली, कलबर्गींची झाली, गौरी लंकेशची झाली, पानसरेंची झाली, या हत्या कुणी केल्या? हिंदूंनीच केल्या ना. याची उत्तर यांच्याकडे आहेत का? आणि आता हे जर लाभार्थी म्हणतात या पद्धतीनं, याचा अर्थ हे यांच्या पाठीशी उभे राहून दोषी असताना सुद्धा यांना निर्दोष सोडलेला आहे. जनतेच्या मनात. ठीक आहे शिवानंदजी, तुम्ही एक अत्यंत गंभीर असा आरोप करताय, मात्र तुमचा मुद्दा लक्षात आलाय. वेळेअभावी आपल्याला पुढे जावं लागेल. शेवटची कमेंट धनराज वंजारी सरांची. वंजारी सर, तुम्हाला काय दिसतंय? काही होप्स दिसतायत का या सिस्टीममध्ये सुधारणा होतील अशा? त्या पक्षाचा विषय सोडून द्या, कोण सत्तेवर असेल ते सोडून द्या, यातलं पॉलिटिक्स सोडून द्या, पण पुढच्या पिढ्यांना हे भोगावं लागणार नाही. काहीतरी होप्स दिसतायत का? अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी हे कुठेतरी सुधारेल असं तुम्हाला दिसतंय की असं काही वाटत नाही तुम्हाला? मला अजिबात असं दिसत नाही. कारण उत्तरोत्तर म्हणून मी 2016चा माझा DRDOचा अनुभव एवढ्यासाठीच सांगितला की त्यावेळीचं जे सरकार ते कशा पद्धतीनं कमिटल यूज सिस्टीमचा करत असे आणि त्यानंतरच्या राजकीय पिढ्या ज्या आल्या त्यापेक्षा निर्घुण पद्धतीनं सिस्टीमचा वापर करायला लागल्या. एकच शेवटचं मला बोलून थांबायचं आहे. अमोल, यू गिव्ह मी टाइम टू स्पीक दिस. ज्या तपासावर न्यायालयात केस चालली आणि निर्दोष मुक्तता झाली, तो तपास ATS चा तपास नव्हे, तो तपास NIA चा तपास आहे. आणि NIA ने केलेल्या तपासामध्ये एकच महत्वाची गोष्ट घडलेली आहे. कारण मोक्का कायद्यामध्ये जे IPS अधिकाऱ्यासमोर दिलेलं स्टेटमेंट असतं ते ग्राह्य धरलं जातं पुरावा म्हणून. एरवी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट ग्राह्य धरल्या जात नाही. पण मोक्का कायदा रद्द झालेला आहे. त्याच्यामुळं मोका कायद्यामध्ये काही चेंजेस आलेले आहे. त्याच्यामुळं या जबान्या ग्राह्य धरल्या गेल्या नाही हेही नजरअंदाज करता येत नाही. फोन टेपिंग आणि लॅपटॉप रेकॉर्डिंग जे प्रोसिजरल भांडवल केलं गेलं, प्रोसिजर बरोबर नव्हती म्हणून तो एव्हिडन्स नाकारण्यात आला आणि म्हणून एव्हिडन्स नाही असं जे काही कोर्टाचं म्हणणं आहे ते याच्यावरती आहे. माझं शेवटचं वाक्य एकच आहे अमोल, की खरंच जर पोलीस अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील, 11 वर्ष तुमचं सरकार आहे, तुम्ही का नाही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा केस रजिस्टर करून त्याला आरोपी करार द्या ना. जर पोलीसच जबाबदार असतील तर उद्या हेच म्हणून टाका की पोलिसांनीच बॉम्बस्फोट केले, ATS वाल्यांनीच बॉम्बस्फोट केले. अहो, तुष्टीकरणाची भाषा सांगता. आता लोकलचे जे आरोपी सुटले ते पण तुष्टीकरण म्हणायचं का? कोणी केलं मग ते? राजकारण होत राहणार. मला दुःख आणि वेदना एकाच गोष्टीची आहे की तुमच्या राजकारणाच्या गदारोळात या देशाच्या संविधानिक व्यवस्था पिसून निघत आहे, भरडून निघत आहे. निश्चितपणे वंजारी सर, हे तुमचं जे शेवटचं वाक्य आहे तोच खरं तर या सगळ्या चर्चेचा सार आहे आणि तोच संदेश जायला हवा असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. सर्वांचे अनुभव, सर्वांच्या वेदना, त्यामागचं असणारं राजकारण आणि इथून पुढे भविष्यामध्ये बांधले जाणारे आडाखे, या सर्व बाजूंनी आपण चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल समीर कुलकर्णीजी, शिवानंद भानुसेजी आणि धनराज वंजारी, तुम्हा तिघांचेही आभार. विश्वास पाठक आपल्याबरोबर पुढच्या विषयासाठी देखील या चर्चेमध्ये सहभागी असणार आहे. आणि आता आपण वळणार आहोत 0 आवरमधल्या आजच्या दुसऱ्या विषयाकडे. गेल्या काही महिन्यामध्ये समोर येत असलेले काही इश्यूज बघा. दादरचा कबूतरखाना, कोल्हापूरची महादेवी हत्तीण, मीरा भाईंदरमध्ये निघालेला मोर्चा, ताडदेवमधला मासळी बाजार बंद करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि इतरही काही मुद्दे. एकामागून एक समोर येत असलेल्या या मुद्द्यांकडे बघितलं तर जैन समाज या मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे सरकारनं सुद्धा याची तातडीनं दखल घेतल्याचं चित्र दिसतंय. म्हणजे आज काय झालं, कोल्हापूर सांगलीच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विस्तृत बैठक झाली. या बैठकीमध्ये महादेवी हत्तीण परत आणावी अशी आपलीही इच्छा आहे. आता त्या संदर्भात याचिका करून सरकार देखील पक्षकार होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. दुसरा विषय कबूतरखान्याचा, तर कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आणि आज कबूतरखान्यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. कबुतरांना नियंत्रित वेळामध्ये खाद्य टाकण्यासाठी नियम करता येतील असं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यातल्या काही वादांना मराठी अमराठीची देखील किनार आहे. काही वादांना स्थानिक विरुद्ध प्रशासन अशी पार्श्वभूमी आहे, तर काही वाद हे न्यायालयीन आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी एकत्र करून पाहिल्या तर जैन समाज सरकार विरोधात सध्या आक्रमक होत असल्याचं दिसतंय. आणि या प्रश्नांना हाताळण्याचा सरकारचा प्रयत्न देखील तितक्याच तत्परतेनं सुरू असल्याचं चित्र आहे. आणि याच विषयावर आहे आजचा आपला प्रश्न. तो प्रश्न काय आहे आधी आपण बघूया. आजचा हा दुसरा प्रश्न, महादेवी हत्तीण, कबूतरखाना अशा विषयांवरून आक्रमक झालेला जैन समाज सरकारसाठी डोकेदुखी ठरेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय तुम्ही निवडू शकता. आणि आता याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर 3 पाहुणे आहेत. आपल्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आहेत, मनसेचे संदीप देशपांडे आहेत आणि त्याचबरोबर जैन युवक महासंघ पुण्याचे अध्यक्ष अचल जैन आहेत आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक हे देखील आपल्यासोबत आहेत. मनसेचे संदीप देशपांडे देखील आहेत. आपण या चर्चेला सुरुवात करूया राजू शेट्टी यांच्यापासून. राजू शेट्टी थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील. त्यापूर्वी अचल जैन यांच्यापासून आपण सुरुवात करूया. या सगळ्या प्रश्नांवर जे काही सध्या वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, संदीप देशपांडेंपासून आपण सुरुवात करूया इतर गेस्ट आपल्याला कनेक्ट होईपर्यंत. संदीप देशपांडेजी, विषय अनेक आहेत आणि ते गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला 1 बाय 1 समोर येताना दिसत आहेत. हे सगळे विषय तांत्रिक आहेत म्हणून आपण याकडे बघायला पाहिजे की याच्यामागे काही राजकारण आहे असं आपल्याला दिसतंय, की याच्यामध्ये काही लॉबिंग होतं आहे असं आपल्याला दिसतंय? कसं पाहता ज्या प्रकारे वेगवेगळे प्रश्न जैन समाजाचे एकामागून एक समोर येताना दिसत आहेत? मला वाटतं यामध्ये आपल्याला लोकांच्या काही गोष्टींमध्ये प्रबोधन करणं आवश्यक आहे. हो. विषय कबूतरखान्याचा मी पहिले घेतो, कारण मी अगदी ते कबूतरखान्याच्या बाजूला राहतो म्हणून. बरं. हा विषय धार्मिक नाहीये. म्हणजे ठीक आहे, त्याच्याबद्दल श्रद्धा जुळलेल्या असतात. बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात अशा असतात की ज्याच्याबरोबर श्रद्धा जुळलेली असते. तर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रथा होती की आपण नागपंचमीला सापाला दूध पाजायचो, बरोबर. हो. कालांतराने आपल्याला जेव्हा वैज्ञानिकरित्या हे सिद्ध झालं की बाबा साप काही दूध पित नाही आणि सापाला दूध पाजून आपण त्याचं उलट नुकसानच करतोय, तर मला असं वाटतं त्यावेळेला आपण ती प्रथा बंद केली की हे चुकीचं आहे, त्या प्राणी मात्रांना त्रास होतो, हे होतो, आपण ती प्रथा बंद केली. हो. आपल्या धर्मामध्ये एक असं होतं की आपण स्मशानामध्ये लाकडांवर प्रेतांचा अंतिम संस्कार केला जायचा. हो. आपल्याला कळलं की ह्याच्यातनं पर्यावरणाची हानी होतोय. आपण पुरोगामी विचार केला आणि आपण इलेक्ट्रिकवर शिफ्ट व्हायला हळूहळू सुरुवात केली. काही ठिकाणी गॅसवर शिफ्ट झालो, विद्युत दाहिनीवर शिफ्ट झालो. मला असं वाटतं की महाराष्ट्राने नेहमी पुरोगामी विचार केलेला आहे आणि जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, आता उदाहरणार्थ कबुतरांच्या बाबतीत ठीक आहे, जैन धर्माची आस्था आहे कबुतराला लाणे घालायचे, पण त्याचा अतिरेक होताना आपल्याला दिसतोय. मी लहानपणापासून कबुतरखान्याच्या बाजूला राहिलोय, माझं घर कबुतरखान्याच्या बाजूला होतं. तेव्हा काय व्हायचं, एक चणेवाला होता तिकडे, त्याचं नावही मला आठवतं, सर्वेश्वर चणा भंडार नाव होतं. तिकडनं माणसं आली, जाताना ऑफिसला जाताना 10 पैसे 20 पैशाचे त्यावेळेला चणे घेतले, ते कबुतरांना घातले, ऑफिसला निघून गेले. नंतर काय झालं याच्यामध्ये की लोक पोत्यापोत्यांनी दाणे टाकायला लागली, तिकडे धान्य टाकायला लागली. म्हणजे कॉम्पिटिशन, म्हणजे त्या मंदिरामध्ये किंवा मी 1 पोतं दिलं, मग ह्याने 1 पोतं दिलं, मग मी 2 पोती दिली, मग मी 5 पोती दिली. आणि ते जे खाणं वाढलं कबुतरांचं, त्याच्यामुळे कबुतरांची ग्रोथ ही अननॅचरली, अनैसर्गिकरित्या वाढायला लागली.
आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांच्या विष्ठा, त्यांची पिसं या सगळ्यांमुळे जो त्रास व्हायला लागला तो खूप व्हायला लागला. मला असं वाटतं ह्या निश्चितपणे म्हणजे गोष्टींवर तुम्ही कंट्रोल राहिला. थोडक्यात तुम्ही असं सांगताय संदीप देशपांडेजी की आरोग्याचा प्रश्न आहे आणि आरोग्याचा प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न म्हणून याकडे बघायला हवं. मात्र आरोग्याचा आणि पर्यावरणाचा नाहीये, याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. हो, मी येतो दुसऱ्या त्या मुद्द्याकडे पण मी येतो. मात्र पहिल्यांदा आपण पहिला राऊंड घेऊ सगळ्यांसोबत. आपल्याबरोबर अचल जैन आहेत. अचलजी, ज्या प्रकारे हा टेक्निकल मुद्दा आहे, पर्यावरणाचा किंवा आरोग्याचा मुद्दा आहे, हा मुद्दा जैन समाजाचा मुद्दा म्हणून बघितला जाणं हा एक भाग जो आता संदीप देशपांडे बोलत होते, आणि दुसरा भाग आहे की शांतताप्रिय असणारा समाज म्हणून जैन समाज ओळखला जातो. मात्र वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष करण्याची वेळ का येते आहे, म्हणजे कुठे चुकतंय, कुठे काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे ही वेळ येते असं आपल्याला वाटतंय? नमस्कार. मला असं वाटतंय की कबुतरांचा हा विषय जो आहे हा विषय फक्त जैन धर्मियांशी जो जोडला गेलेला आहे तो चुकीचा आहे. मी लहानपणापासून पुण्यामध्ये आम्ही लहानपणी ढाबळ सांभाळायचो कबुतरांची. 25-25, 30-30 कबूतर आम्ही सांभाळायचो आणि त्या तिथं कोणी जैन लोकांचा काही संबंध नव्हता. आणि फक्त जैन लोकच हे काम करतात असं काही नाही आहे. अनेक लोक जैन आपला कबुतरांना सांभाळतात. लाखो हजारो कबूतर एकेका ठिकाणी दाणे पाणी घेण्यासाठी येतात. कबूतर हा सर्वस्वी निरुपद्रवी पक्षी आहे आणि कुठे किडे न खाणारा शाकाहारी कबूतर आहे आणि आपण शांततेचं प्रतीक म्हणून नेहमी त्यांना वापरण्यात आलेलं आहे. आणि असा कबूतर आजपर्यंत, आता काल पण तिथं आपल्या मुंबईला कबूतरखान्या शेजारी जेव्हा लोक जमली ते म्हणत होते आम्ही 40 वर्ष इथं राहतोय, आम्हाला कधी काही त्रास झाला नाही. हे नवीनच कुठला शोध लागला त्यांनाही कळत नाही. अचलजी, दोन्हीकडचे हे आर्ग्युमेंट्स आहेत, पण राजू शेट्टी आता या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला सर्वांना हे स्पष्ट करायचं आहे की फक्त कबूतरखान्याचा मुद्दा किंवा फक्त महादेवी हातणीचा मुद्दा किंवा फक्त मासळी बाजाराचा मुद्दा नाहीये, तर एकंदरीत जैन समाजाचा संघर्ष म्हणून हे जे सगळे इश्यूज पुढे येत आहेत त्याविषयी आपण बोलतो आहोत. राजू शेट्टीजी, नेमकी समस्या काय आहे, कुठल्या ठिकाणी आहे, या सगळ्यांचा एकत्रितपणे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी या सगळ्या समस्यांचं मूळ कुठे आहे, का हे सुटत नाहीयेत किंवा कुठल्या लेवलला हे प्रॉब्लेम तयार होत आहेत? खरं तर कुठे बसणार आहे संघर्षाचं मूळ कारण हे आहे की कुठे बसणार आहे. कबूतरांचा मुद्दा कदाचित वेगळा असू शकेल, परंतु जातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुणाची तरी लहर सांभाळण्यासाठी, कुणातरी धनिकाच्या पोरांच्या हौशेसाठी आमची वर्षानुवर्षाची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती तोडायचं काम जर कोणी करत असेल तर सर्वसामान्यांच्या भावना दुखावणार की नाही. कारण एका बाजूला तथाकथित प्राणी हे पेटावाले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की हत्तीचं शोषण होतं किंवा हत्तीचा छळ होतो. तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इथं जंगलातल्या हत्ती आणून कुणी ते गावात आणत नाही. हे जे हत्ती आहेत ते कॅप्टिव्ह हत्ती आहेत. हजारो वर्षापासून त्यांची प्रजाती वेगळी तयार झाली आहे. कारण अगदी रामायण महाभारत काळामध्ये सुद्धा हत्ती पाळली जायची आणि त्याच्यापासून तयार झालेली पिढी ही कायमच माणसात राहिलेली आहे. ती जंगलात कधी गेलेलीच नाही. जंगल काय त्यांना माहिती नाही. राजू शेट्टी, वेळेच्या मर्यादेमुळे मला तुम्हाला इथे थांबवावं लागेल. मात्र तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. हत्तीच्या प्रकरणावरून तुमचा सध्या संघर्ष सुरू आहे. कोल्हापूरमध्ये कबुतरांचा मुद्दा मुंबईमध्ये सुरू आहे आणि मुंबईमध्येच मेट्रो सिटीजमध्ये इतरही अनेक प्रश्न आहेत. मासळी बाजाराचा प्रश्न असेल, मंदिराचा प्रश्न असेल, अनधिकृत मंदिराविषयी जो मुद्दा समोर आलेला होता. पाठकजी, तुम्ही या सगळ्याकडे कसे बघता? मुळात अशा प्रकारे एका समाजाचे प्रश्न म्हणून ज्यावेळी हे प्रश्न समोर येतात त्यावेळी ते सुटणं सोपं आहे सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणून त्याला कॅटर करण्यापेक्षा. म्हणून अशा प्रकारे आता हे समोर येताना दिसतंय का? नाईलाज म्हणून असे प्रकारे हे पुढे येत आहेत का? मला असं वाटत नाही. बघा, भारत किंवा महाराष्ट्र हा अतिशय डायव्हर्सिफाईड असा प्रदेश आहे. इथे अनेक लोक राहतात, गुड्या गोविंदांनी राहतात आणि प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन देखील निघतात. आता राहिला मुद्दा कबुतराचा, तर आज माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य अशा सूचना केल्या की वर्षानुवर्षे कबुतरांना आपण फिडिंग करतोय. राईट आहे किंवा रॉंग आहे तो भाग वेगळा आहे. मात्र तो जर कुठेतरी त्रासदायक असेल, आरोग्यासाठी त्रासदायक असेल, तर त्याचा अभ्यास व्हावा. अभ्यास होऊन त्याच्यावर काहीतरी उपाय करावा आणि हे जे फिडिंग आहे हे हळूहळू कशी कमी करता येईल ते देखील बघावं. आता आज आपण वर्तमानपत्रामध्ये बघितलं की दर 5-10 मिनिटाला एक कबूतर मरतोय.
हो. कारण फिडिंग बंद झालं, त्याला खायला मिळत नाही, तो अशक्त झालेला आहे आणि कुठेतरी तो मरतोय. त्यामुळे शेवटी तोही प्राणी आहे, तो देखील, त्याचं देखील जीवन वाचव हा देखील प्रयत्न व्हावा. त्यामुळे अतिशय सुयोग्य असं सजेशन त्यांनी दिलेलं आहे की हळूहळू याला टॅपरिंग करत कमी कमी कसं करता येईल. आणि जसं त्यांची विष्ठा आहे, विष्ठ्याला आपण काही ट्रीट करू शकतो का, क्लिनिंग करू शकतो का, ज्याच्यामुळे त्रास होणार नाही, हे देखील बघण्याच्या त्यांनी सूचना केल्या आहेत. ठीक आहे पाठकजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. अचल जैनजी, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं सोल्युशनच्या दिशेनं चाललेलं आहे, सोल्युशनच्या दिशेने हा सगळा प्रवास चाललाय असं वाटतंय, की आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा हा विषय तापत जाईल असं तुमचं गट फिलिंग सांगतंय? हा विषय निवडणुकीशी संबंधित काही नाही आहे. बरं. हा मुळात म्हणजे कबुतरांच्या बद्दल जी काही विचार मांडणी करण्यात आलेली आहे ती सर्वस्वी चुकीची आहे. आता इतके वर्ष अनादी काळापासून चालत आलेलं आहे, इतकी लोक नेहमी आतापर्यंत कबूतर सांभाळत आलेली, आणि आता इतक्यातच या सगळा निर्णय घेण्यात आला की मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल रिपोर्ट आलेले आहेत आणि अशा पद्धतीने लोकांना त्रास होतोय. आमच्या घरात, आमच्या स्वतःच्या घरामध्ये टेरेसवर आम्ही रोज कबुतरांना दाणे टाकतो. आमच्या घरामध्ये आज 50 वर्ष झाले, कोणा काही त्रास होत नाही आणि काही नाही. कसे काय हे निर्णय घेण्यात आलेले, त्याला ही अतिशयोक्ती आहे थोडक्यात. म्हणजे काही संबंध नाही आहे की ज्यासाठी तो आपल्या कबुतरांना आपण दाणे टाकू नये. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही राजकारण दिसत नाही असं तुम्ही म्हणताय. शेवटच्या कमेंटसाठी पुन्हा एकदा संदीप देशपांडेंकडे आपण जाऊया. संदीपजी, विषय पर्टिक्युलर आहेत, ते विषय सध्या सोडून ते काही काळासाठी बाजूला ठेवून याच्यामध्ये खरंच राजकारण काही आहे असं तुम्हाला वाटतंय की हा पूर्ण टेक्निकल प्रश्न म्हणून हाताळला जातोय सरकारकडून? मला असं वाटतं ह्याच्यामध्ये समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. आता उदाहरण सांगतो की ते आता पुण्याचे जे साहेब आहेत, ते जैन साहेब, ते असं म्हणाले की कबूतर शाकाहारी आहे. मुळातच काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. मुळात टेक्निकल नॉलेज नाही, त्यामुळे यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. कबूतर हा शाकाहारी प्राणी नाही, तो किडे मकोड्यावर जगणारा आणि धान्यांवर जगणारा असा बोथ, ज्याला आपण ऑर्मिनिवल म्हणतो, असा ऑर्मिनिवल असा प्राणी आहे, असा पक्षी आहे. आणि कबुतरांची ग्रोथ एक्स्ट्रॉर्डिनरी झाल्यामुळे बाकीचे पक्षी मरतायत. आपण कबूतर पाळायचे आणि बाकीचे पक्षी संदीपजी, मारायचे. यातले टेक्निकल गोष्टी खूप आहेत आणि त्या सांगण्यासाठी कदाचित आपल्याकडे वेळ कमी आहे. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की हा तुम्ही जसं सांगताय तेवढाच समज गैरसमजांचा मुद्दा आहे, समजुती गैरसमजुतींचा आहे, की याच्यामागे काही राजकारण पण आहे असं तुम्हाला वास येतोय, की हा प्युअर टेक्निकल आहे? मला वाटतं की याच्यामध्ये राजकारण नाही, हा विषय प्युअरली लोकांना प्रबोधन करण्याचा आहे आणि हे त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. पण आम्ही प्रबोधनच करून घेणार नाही, हा जर हट्ट कोण करत असेल तर मग त्याच्यामध्ये राजकारणाचा वास येतो, कारण याच्यात राजकारणी लोक इन्व्हॉल्व व्हायला लागले. आज जर हा जो विषय जर स्थानिक लोकांनी बसून सोडवला तर काही प्रॉब्लेम नव्हता. मंगलप्रभात लोढा येणार, त्याच्यामध्ये मग अजून कुठल्या तरी पक्षाचे येणार, मग परत वेगळ्या पक्षाचे येणार, मग तो राजकीय विषय होऊन जातो. मला असं वाटतं समाजाने बसून, याच्यातल्या काही वरिष्ठ लोकांनी बसून याचं प्रबोधन केलं पाहिजे. ठीक आहे, प्रबोधन करायला हवं असं तुम्ही म्हणताय. राजू शेट्टीजी, शेवटची कमेंट तुमची. याच्यामधल्या गोष्टी केवळ टेक्निकल प्रबोधनाने सुटणार आहेत की याच्यासाठी काही राजकीय शस्त्र, हत्यारं, साधनं वापरण्याची गरज पडेल असं तुम्हाला वाटतंय? ठीक, राजू शेट्टी हे सध्या प्रवासात असल्यामुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र चारही पाहुण्यांच्या बोलण्यातून आपल्याला मूळ मुद्दा काय आहे हे डेफिनेटली लक्षात आलेलं आहे. समजूत गैरसमजुतींचा मुद्दा तर आहेच, मात्र हा प्रश्न कसा हाताळला जाणार त्याच्यावर हा मुद्दा पर्यावरणाचा राहतो की त्या पर्यावरणामध्ये हळूहळू राजकारण येतं, याच्यावर आपलं लक्ष असणार आहे. तूर्त आपली बाजू मांडण्यासाठी आम्हाला वेळ दिल्याबद्दल संदीप देशपांडे, राजू शेट्टीजी, अचल जैन आणि विश्वास पाठक, तुम्हा चौघांचेही धन्यवाद. 0 आवरमध्ये आज आपण 2 प्रश्न विचारले होते, त्यावर काय पोल आलेत बघूया. पहिला प्रश्न, माझा पोल सेंटरमध्ये आपण पाहतोय. पहिला प्रश्न, हिंदू दहशतवाद हा शब्द राजकीय फायद्यासाठी वापरला गेला असं वाटतं का? 11,000 जणांनी मतं दिली आहेत आणि त्यामध्ये होय असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 79%, तर 21% लोक नाही म्हणतात. दुसरा प्रश्न होता आपला, महादेवी हत्ती आणि कबूतरखाना अशा विषयांवरून आक्रमक झालेला जैन समाज सरकारसाठी डोकेदुखी ठरेल का? 17,000 जणांनी मतदान केलेलं यावर आणि 84% लोक होय म्हणतायत, तर 16% लोक यावर नाही असं म्हणतात. तर दोन्ही विषयांवर दिलेला जनतेचा हा पोल पाहिल्यानंतर आता 0 आवरमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.